मराठवाड्यामध्ये आज सभांचा जोरदार धडाका होता। सर्व पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी मराठवाड्यात जाहीर सभा घेतल्या। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अशोक चव्हाणांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये होते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी औरंगाबादमध्ये सभा घेतली, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणीमध्ये सभा घेतली। भ्रष्टाचाराचा आरोप करतायत। मी तर ते पुस्तक आणलेलं आहे, हे गेल्या वेळेला आणलेलं काढलेलं पुस्तक होते। यांना असं वाटतं की गेले 5 वर्ष लोक सगळे म्हणजे तुम्ही विसरून गेलेले असाल। आम्ही कोण होतो म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले कोण होते? अरे चोर दरोडेखोर होता तुम्ही। तुमचा A to Z 12 खड्या कमी पडतील अशा घोटाळ्यांचे पुस्तक मी गेल्या 5 वर्षापूर्वी काढलं होतं, ते आज सुद्धा माझ्या हातामध्ये आहे। आणि पाहिजे असेल हे पुस्तक मी इथे देऊन जातो, हे घोटाळे काढा। आणि मग तुम्ही जे काय आमच्यावरती प्रश्न विचारताय, लाज वाटते का? हे पुस्तक वाचा। आणि मी तुम्हाला विचारतोय, पवार साहेब, राहुल, तुला लाज वाटते का की स्वतः घोटाळेबाज आहात तुम्ही? आणि चोर म्हणून तुम्ही युतीवरती आरोप करता, म्हणजे दरोडेखोर स्वतः। आणि दरोडेखोर आणि चोर कोणते ठरवायचं, हा कोणता नाही। पार्लियामेंट हाउस में मैंने नरेंद्र मोदी जी से 4 सवाल पूछे। $526 करोड़ रुपए का हवाई जहाज 1600 करोड़ में क्यों खरीदा? अनिल अंबानी को कॉन्ट्रैक्ट क्यों दिया? हिंदुस्तान में क्यों नहीं बनाया हवाई जहाज? पब्लिक सेक्टर कंपनी को क्यों नहीं दिया? नरेंद्र मोदी जी जवाब दे रहे हैं। 1.5 घंटा राफेल की बात नहीं की, भ्रष्टाचार की बात नहीं की, अनिल अंबानी की बात नहीं की, 1600 करोड़ रुपए की बात नहीं की। मगर जब जवाब दे रहे थे नरेंद्र मोदी, कभी यूं देखें, कभी यूं देखें, कभी यूं देखें, कभी यूं देखें, कभी यूं करें, आंख में आंख नहीं मिला पाए, क्योंकि चौकीदार। काही दिवसानंतर राहुल गांधींचं भाषण असेल ना, तर टीव्हीवर तसंच लिहून येईल, हे भाषण काल्पनिक आहे, याचा वस्तुस्थितीशी काही संबंध नाही आहे, आम्ही निवळ मनोरंजनाकरता दाखवतोय, तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका। तुम्ही जर याच्यावर विश्वास ठेवला तर तुम्हीच जबाबदार असाल। आम्ही निवळ मनोरंजनाकरता हे भाषण दाखवतो, अशा प्रकारची अवस्था ही त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसेल।